आपण आलेलो आहोत सीवूड बेलापूर इकडच्या NMC जो नवी मुंबई महानगरपालिकेचा जो भवन आहे त्याच्या समोर हा जो रस्ता गेलेला आहे। जो छोटासा असा डोंगरसारखा भाग आहे त्याच्यावरती तो किल्ला बनलेला आहे। आता तुम्हाला पुढे दिसत असेल चढण चालू झालेली आहे इकडनं, पण इथे आता जो बांधकाम चालू झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला तो कळून येत नाही, नाहीतर आपण हा डोंगर भागावरती चढत आहोत। हा उतार दिसतोय तुम्हाला। किल्ल्याच्या बाजूला एक जे देवीचं स्वयंभू स्थान आहे साती असरा देवीचं, ते बघण्यासाठी आपण आलेलो आहोत। आजही स्वयंभू देवी तिथे विराजमान आहे, ते बघण्यासाठी आपण इथपर्यंत आलो। ही किल्ल्याची बाउंड्री आहे, या बाजूला सगळा किल्ला डोंगर भाग चालू झालेला आहे किल्ल्याचा वरती जाण्यासाठी। हा वरती पूर्ण किल्ला आहे। हे ते देवस्थान आहे साती असरा मातेचं देवस्थान। पूर्ण रानामध्ये देवस्थान आहे। आजही बेलापूर सारख्या शहरात आपल्याला असं देवस्थान बघायला भेटतं। हे जे देवस्थान आहे ते स्वयंभू देवस्थान असून अजूनही पाषाण रूपामध्ये आई इथे विराजमान आहेत। आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता। आत्ता ह्या देवस्थानाचं जीर्णोद्धारचं काम चालू आहे, म्हणजे इकडे आता रस्ता बनवतात आहे आणि आजूबाजूचं सुशोभीकरणचं काम सुरू आहे। या रस्त्याने आपण आलेलो आहोत। आपण या रस्त्याने आलोत। हा एक रस्ता किल्ल्याकडे गेलेला आहे। या रस्त्याने आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो। इकडनं आपण NMCची जी बिल्डिंग येताना आपण बघितली महानगरपालिकेची, तिथे जाऊ शकतो। पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर
मंदिराकडे थोडंसं खाली गेल्यावर आपल्याला ते आई एक विहीर आहे समोर, आणि इकडे पूर्वी इथे पूर्ण झाडी होती. आत्ता इकडे थोडंसं साफसफाई करून रस्ता बनवून विहिरीला कट्टे बिट्टे, विहीर पण पूर्ण पडकी झाली होती. विहिरीला पण बनवण्यात आलेलं आहे, मंदिराला बनवण्यात आलं आहे. पहिले पूर्ण उघडं होतं मंदिर. रानातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत नवी मुंबई बेलापूर या ठिकाणचा जो किल्ला, हा जो किल्ला आहे त्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी एक स्वयंभू देवस्थान आहे आई साती आसरेचं, ज्यांना कोकणामध्ये मोठ्या बाया असं म्हणून संबोधलं जातं त्यांचं. आता आपण त्यांचं दर्शन घेऊया. आणि हे स्वयंभू मंदिर असून, स्वयंभू स्थान असून या ठिकाणी आत्ता मंदिरचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. आजूबाजूचा परिसर पूर्ण झाडांनी व्यापलेला आहे, बघू शकता. हा रस्ता आहे. आईचं मंदिर आहे. आई साती आसरा मंदिर. इकडे तुम्ही येऊन नक्की भेट द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, छोटासा आहे, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण मी असे रानावनातले जे देवस्थानं, स्वयंभू देवस्थानं आहेत, पाषाण रूपामध्ये आहेत, त्यांचे व्हिडिओ बनवून मी माझ्या चॅनलवरती टाकत असतो. रानातल्या अद्भुत शक्ती या माझ्या चॅनलचं नाव आहे, त्याच्यामध्ये टाकत असतो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला ते बघता येईल.
धन्यवाद.